गाइस व्यू बघा व्यू. अरे पूर्ण डोंगर वरती धुकं बघा, ते पूर्ण ढग आहेत ते ढग. तुला लागलं काय? हा पाणी उडत सगळ्यांना मागे पळवत आहेत ते बोलतात माळशेज घाट बंद आहे. दिसतोय हा व्ह्यू, मस्त व्ह्यू दिसतोय ना आला. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये, माझ्या या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे लकी अँड टर्क रायडर. तर आपण आज चाललोय माळशेज घाट. सकाळी 6ला निघणार होतो, 6:45 झाले होतो, थोडासा झालं उशीर होतो, टाइम होतो, काय नाही पोचू आम्ही. आता 2 R15 आणि 2 आपली एंटॉर्क आता फ्यूल अप करून घेतो. इकडे जाऊन येतो. हा ये फ्यूल भरायला ये. तर मित्रांनो आता आम्ही फ्यूल अप करून निघालोय. आपले शिल्पेश भाऊ, आपण आपली चेरी, मागे महमूद आहे आणि आपले अनिकेत भाऊ आहे. मित्रांनो आता आम्ही पवई प्लाझाला पोचलोय. तेवढ्यात आता अजून एक जण येत आहे, माझा भाऊ. आपला अनिकेत भाई गेला त्याला आणायला. आपण जास्त नाही, म्हणजे पवई प्लाझापर्यंतच पोचला, जास्त लांब नव्हतं गेलं. तर तो 10 मिनिटात येईल तो, मग निघूया आपण. तोपर्यंत 5-10 मिनिटाचा इथे ब्रेक. ओके चल चल चल. तर निघतो आता आम्ही. तर गाईज आम्ही आता ऐरोली टोल नाका क्रॉस केलाय. आता ही गाडी आहे इकडे ब्रिजवर आता पोहोचलो आम्ही. ब्रिज पण आता क्रॉसच करू. बघा महमूद भाई वन साइड, महमूद भाई. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय महापे नाका. साडे 7 वाजून गेलेत, लेटच झालाय आम्हाला. माळशेज घाट मध्ये संडे म्हटल्यावर तिकडे पण लय गर्दी असणार आहे. गर्दी तर भेटणारच आहे आता तिकडे. बघू आता तिकडे जाऊन कसं आहे काय ते. असं वाटतं आता पाऊस पडणार आहे. पाऊस पडला भाई मी कॅमेरा काढून डायरेक्ट खिशात टाकणार आहे सध्या तरी, कारण पावसामध्ये नाही मी रेकॉर्ड करू शकत. रेकॉर्ड करू शकतो वॉटरप्रूफ केस लावून, मग आपण त्याला माईक नाही कनेक्ट करू शकत. विदाउट माईक मला समोर माउंट करावा लागेल. फक्त व्हिडिओ रेकॉर्ड होणार, व्हॉइस म्हणजे आजूबाजूचा व्हॉइस येणार, आपला माझा व्हॉइस तर रेकॉर्ड नाही होणार आहे. गाईज व्ह्यू बघा व्ह्यू. व्ह्यू ना आत्ताच दिसायला चालू झालाय. तर गाईज आता आम्ही वांगणी साईड पोहोचलोय. आता आजची राड म्हणजे भरपूर स्लो झाली आहे. आता 8:30 वाजलेत, अजून आम्ही नाश्ता नाही केला. आता आम्ही नाश्ता करणार आहे. आता तेच शोधतोय कुठे आम्हाला चांगला नाश्ता भेटेल. मग नाश्ता करून मग फटफट स्पीड अप करणार.
भूक लागली भाई, ना चाय पिलाय ना सकाळपासून पाणी पिलंय. नाश्ता करायला इथं आहे का काय? आहे काय इथे? तर गाईज निघाला आता आम्ही नाश्ता करून. नाश्ता करायला जास्त काय नव्हतं इकडे, वडापाव आणि ढोकला होता तेच खाल्ला आता आम्ही. समोसा वडापाव ढोकला. मस्त रस्ता यार, एक नंबर. ते बघा समोर डोंगर, त्या डोंगरावर पूर्ण धुकं भाई, खतरनाक व्ह्यू दिसतोय. अरे वाव, काय व्ह्यू दिसतोय त्या साइडला. तो बघ भाई, आता वरती डोंगर दिसतात, डोंगरावरती धुकं भिकं पण दिसतात की ना आता व्हिडिओ मध्ये काय माहिती. बाकी डोंगरावरती एकदम धुकं तर एकदम कडक दिसतंय. आले का नाही लोक मागे? मी एवढं पुढे आलो का? काय डोंगर दिसतोय, काय डोंगर दिसतोय तो तिकडे तिकडे. वाव, पूर्ण डोंगर वरती धुकं बघा, ते पूर्ण ढग आहेत, ते ढग. धुकं नाही, ढगच आहेत ते. आम्ही पुढे गेलेलो, आता आपल्या अनिकेतचा फोन आला की तो पडलाय घरून. काय झालं? अरे आई मध्ये घुसला का काय? आई शपथ, गाडी एवढ्या आतमध्ये घुसली डायरेक्ट. एवढ्या आतमध्ये कस का आला? उडी टाकली. तुला नाही लागलं ना? तुला लागलं काय? हा आई शपथ. हा ये इकडून जागा आहे. बापरे, हा इथून आहे जागा, इथून आहे. इथं माझे पण पाय स्लिप होत आहेत. इथून हाय. झालं तू नव्हताच गाडीवर. तुला लागला नाही ना? तुला नाही लागलं ना कुठे? आता विद्याला इथे हे बघ, पाय हे धुवून घे ना, पाणी आहे ना इथे. उतर तू, उतर. शिल्पेश गाडी काढ समोरून. गाडी बाहेर काढते आता. पुढे आम्ही पकडले, पाणी उडवून मारलं. हा, तो बोलतोय की एकतर तिकडे टर्न होता आणि टर्नच्या ठिकाणी तो स्पीडला तर होताच, तेवढ्यात कोणतरी बोलतो म्हातारा माणूस असा पळत रस्ता क्रॉस केला अचानक. मग तो त्यांना वाचवण्यासाठी स्वतःची गाडी लेफ्टला टाकली आणि त्याला कंट्रोल नाही झाली.
तो बा डायरेक्ट खाली घुसलाय. पण नशीब काहीच नाही झालं ना त्याला ना गाडीला. म्हणजे माती होता, मातीमध्ये घुसलाय तो डायरेक्ट. थोडा अजून पुढे गेला असता तिकडे दगड होती, कुठेच दगडा बिगडावर नाही आपटला तो. तर गाईज आता आम्ही परत मागे आलो, मागे फिरलोय परत. कारण तिकडे नाकाबंदी चालू आहे, पूर्ण पोलीस उभेत पूर्ण आणि सगळ्यांना मागे पळवत आहेत. ते बोलतात माळशेज घाट बंद आहे बोलतात, वरती पण तुम्ही गेला तर वरती फाईन वगैरे चालू आहे, नका जाऊ. तर इथून तर सोडत नाहीत. बघू आम्ही गावातून एका दुसऱ्या रस्त्यातून चाललो आता. जर वरती विचारला आम्हाला तर आम्ही बोलणार आम्ही थांबत नाही माळशेजमध्ये, आम्ही चाललोय जुन्नरला, शिवनेरी वगैरे तिकडे चाललोय असं बोलू आम्ही. आता काय करणार, आलोय तर मागे थोडी ना फिरणार यार. परत मागे फिरलोय भले पण जाणार तिकडेच आहे. बघा हा गावचा छोटा रस्ता, बाजूला नदी आहे. व्ह्यू बघ, व्ह्यू भाई, व्ह्यू नुसती व्ह्यू. कसा दिसतोय हा व्ह्यू, मस्त व्ह्यू दिसतोय ना आम्हाला बाबू. आता आपल्या लेफ्ट साइडला तिकडे काळू वॉटरफॉल होता. मला वाटलं रेकॉर्डिंग चालू आहे आणि मी असं कॅमेरा तिकडे फिरवतो पण आणि मी बोलतोय पण त्या काळू वॉटरफॉल आहे. आणि माझं लक्ष आत्ता गेलं कॅमेरावरती की कॅमेराचे रेकॉर्डिंगच चालू नाही. काय माहित परत दिसेल की नाही ते. ओ भाई पूर्ण घाट बघा. वरती आम्ही इथं थांबलोय घाटावरती बघा. खाली पाडलं तर बघू. तर काय आता आम्ही निघतोय. आवाज येतोय की नाही माहिती नाही, येत असेल कारण आता वॉटरप्रूफवाला आपण केस लावला, वॉटर केस. इथे आता आम्ही भजी, मॅगी आणि चहा पियालोय. आता आपल्याला परत खाली जायचं आहे. परत आपण खाली थांबणार आहे कुठे काय असं स्पॉट दिसल्यावर जरा फोटो वगैरे काढायला. फोटो सेशन आता बाकी असलं, जाऊ पटपट मग घरी. भाई खतरनाक. काय करतो
गाईज हा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो. आता आम्ही थांबलो घरी. मजा मस्ती केली, मस्त व्ह्यू बघितले, मस्त धबधबे बघितला. आता पाऊस चालू झाला आहे, बघू शकता तुम्ही इथे पण नुसती धबधबे. चला आता घरी. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ब्लॉग पूर्ण बघा. हा ऐकलं का? ब्लॉग पूर्ण बघा. हा स्किप करायचा नाही. भेटूया आपण नंतर दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.